आज एक संधी आहे, देवाने दिलेली संधी आहे की आज हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. स्वतःला प्रश्न विचारायचा की जेव्हा आपण चर्चमध्ये वचन ऐकतो, जेव्हा तुम्ही घरी बायबल वाचतात, जेव्हा तुम्ही ते वचन ऐकतात, तुम्हाला समजतं, सगळं होतं. ओके, ते किती सिरियसली, किती पोलाइटली किंवा किती पंक्च्युअल रित्या तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतात. प्रॅक्टिकली ते वचन तुमच्या जीवनामध्ये किती येतं. हालेलुया. किती लोकांना वाटतं हा महत्वाचा प्रश्न आहे. हालेलुया. येस, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ब्रदर्स सिस्टर्स. ओके, ज्या लोकांना माहिती नाही प्रभू येशू कोण आहे, ओके, आता मे बी खूप सारे लोक युट्यूबवर बघत असतील, त्यांना मी सांगू इच्छितो प्रभू येशू हा जिवंत देव आहे. ओके, बायबल मधला प्रत्येक शब्द हा खरा आहे. बायबल फक्त एक बुक लिहायची म्हणून नाही, इट्स नॉट ओनली अ बुक. एक पुस्तक म्हणून फक्त ते पुस्तक नाहीये, ते देवाकडून आलेला तुम्हाला आशीर्वाद आहे. ह्या जगामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, ह्या जगामध्ये वावरत असताना जेव्हा वाईट प्रसंग, जेव्हा वाईट परिस्थिती आपल्याकडे येते, तेव्हा त्या प्रसंगामधून बाहेर कसं यायचं ते ह्या पुस्तकात आहे, ते ह्या बायबलमध्ये. हालेलुया. येस, चला आपण आता वचन स्टार्ट करूयात. आणि ह्या उद्देशानं हे वचन शिका किंवा ऐका किंवा ग्रहण करा की ह्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकणार आहे, आपण काहीतरी शिकायला भेटणार आहे आणि हे वचन आपल्या जीवनामध्ये मोठा आशीर्वाद आणणार आहे. ओके, तर आपण उघडूया लुकाचं पुस्तक, त्याचा 16वा अध्याय 19 पुढे वाचू आपण. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. ओके, तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने खाली खुशाली करत असे. ओके, त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. ओके, त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. बर, शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असे. ओके, पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. ओके, श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. ओके, तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ओके, पुन्हा दूर पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव. ओके, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीव थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. ओके, डन. सी ब्रदर सिस्टर्स, हा दाखला आहे, हा एक घटना आहे जे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बायबलमध्ये ह्या 16व्या अध्यायात सांगत आहे. ह्या घटनेमध्ये काय आहे, ह्या घटनेमध्ये 2 लोकांचा उल्लेख केलेला आहे. एक व्यक्ती असा आहे की जो खूप श्रीमंत आहे. ओके, जांभळे कपडे घालत होता, जांभळे सिल्कचे कपडे घालत होता. ओके, तो खुशाली करत होता, म्हणजे त्याचं जे जीवन होतं ते खूप आनंदमय जीवन होतं. त्याला कुठलं टेन्शन नव्हतं, पैशाची कुठली कमी नव्हती, त्याला कुठला त्रास नव्हता. हा एक व्यक्ती. ओके, दुसरा व्यक्ती कोण आहे, जो गरीब आहे. ओके, तो गरीब असा होता, कदाचित त्याला फॅमिली नसेल, त्याला खायला तर काही नव्हतंच, कारण बायबल स्वतः सांगतं की तो वाट बघायचा की त्याच्या मेजातून, म्हणजे तो श्रीमंत माणूस जेव्हा जेवल, त्या जेवलेतून जे उरतं, म्हणजे आपण खरकाटामध्ये जे आपण टाकून देतो ते तरी त्याला खायला भेटेल, अशी त्याची अपेक्षा असायची. हालेलुया. येस, नाव विचार करा, ह्या दोन व्यक्तीचा विचार करा. एक व्यक्ती जो आईश आरामात जीवन जगत आहे. ओके, दुसरा व्यक्ती आहे ज्याच्याकडे खायला अन्न नाहीये. ओके, तो आजारी व्यक्ती असं मला दिसून येतं, कारण का तर त्याच्या अंगावर फोड आलेले आहेत. कदाचित स्किन डिझीज असेल, कदाचित कुठला तरी त्रास असेल, कुठला आजार असेल. तो व्यक्ती इतका लाचार आहे की त्याला इलाज करायला पैसे नाहीयेत. ओके, साफसूफ करणं तो वेगळी गोष्ट आहे. तो ज्या ठिकाणी बसायचा तिथं कुत्रे येऊन त्याला चाटायचे, ती चाटायचे, पोट चाटायचे. इतका तो व्यक्ती एकदम हताश होता. ओके, इतका तो व्यक्ती हेल्पलेस होता. ओके, पुढं काय सांगतं, दोघं मरण पावले. तर स्वर्गदूतांनी येऊन त्या लाजरला घेतलं आणि अब्राहमाच्या कुशीजवळ नेलं, म्हणजे कुठं नेलं, स्वर्गात नेलं. त्याची जागा स्वर्गात होती. आणि श्रीमंत जो माणूस जो मेला, ओके, जेव्हा तो मेला त्याला पुरलं तर तिची जागा अधोलोकात दिली. असं बोललाय ना, अधोलोकात दिली. आता तुम्ही विचार करा, हे असं का झालं, का सांगितलं असं.
श्रीमंतीमध्ये जीवन जगणं, चांगले चांगले कपडे घालणं किंवा बिना टेन्शनचं जगणं हे पाप आहे का? नाही. Isn't it? बरं. दुसऱ्या बाजूचा विचार करू आपण. तो जो व्यक्ती होता तो खूप त्रासात होता, है ना, खूप आजारी होता, उपाशी राहत असेल कितीतरी वेळा. ओके, जर तसं जीवन जगलं तरच तुम्हाला स्वर्ग प्राप्ती आहे का? मग हे काय आहे असं? पहिल्या वचनामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलं. या पॅराग्राफ मध्ये 19 आणि 20व्या वचनामध्ये देवाने त्याचं इंट्रोडक्शन केलं की हा व्यक्ती श्रीमंत होता, तो जांभळे चांगले सिल्कचे कपडे घालत होता, हा व्यक्ती आजारी होता, हा व्यक्ती उपाशी असायचा, तो आशा करायचा की कधी ते जेवण मला भेटल, खरकट जेवण तो खाईल. असं काय होतं? पुढच्या वचनामध्ये जेव्हा अब्राहमांना वरून पाहिलं, वरून सगळं दिसत होतं. ओके, जेव्हा तो श्रीमंत माणूस खालून जेव्हा तो वरती पाहत होता, तेव्हा त्याला काय दिसलं? अब्राहमाच्या शेजारी त्याला तो लाजार दिसला. लाजार दिसला आणि तो काय म्हटला की अब्राहमा बाप्पा. एखादे वचन वाचायचं तर 22nd 23rd maybe. तेव्हा त्याने हाक मारून काय म्हटले? हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव. ओके, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. ओके, सी, तो काय म्हटला? हे बापा. आता विचार करा, जर तो व्यक्ती अब्राहमाला पाहून हे बापा म्हणतो म्हणजे त्याला बायबल माहित होतं, है ना. परमेश्वरानं, यहोवा परमेश्वरानं अब्राहमाला आशीर्वाद दिलाय की तुला मी राष्ट्रांचा पिता बनवेल. तो बापा आहे ना, तो परमेश्वर आहे, त्याला बायबल माहित होतं. नाही तर तो त्या अब्राहमाला तिथून ओळखू शकत नव्हता. Isn't it? जर त्याला बायबल नसतं माहिती, जर त्याचे लिहिलेले शब्द त्याला माहिती नसतील, ओके, तर त्यांनी ओळखलंच नसतं, त्यांनी ओळखलं पण नसतं आणि त्यांनी आवाजच दिला नसता. मग त्यांनी असं काय केलं की त्याची जागा त्या अधोलोकात गेली आणि त्या लाजराची जागा तिथं गेली. ओके ब्रदर्स सिस्टर्स, त्याच्या जीवनामध्ये त्याला माहित होतं, ओके, पण त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचं वचन नव्हतं. हालेलुया. येस, मी हमेशा बघतो, हमेशा मी सांगत असतो ह्या गोष्टी. वचन जेव्हा आपण ऐकतो, ओके, हमेशा लक्षात ठेवायचं, फक्त वचन ऐकणं महत्वाचं नाहीये, वचनानुसार चालणं महत्वाचं आहे. त्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तो श्रीमंत होता, ओके, श्रीमंती त्याचं चूक नाहीये. सांगतं तुम्हाला तुमच्याकडे जे काय आहे, मागच्या रविवारी पण मी बोललो, ओके, तुम्ही जिथं कुठं आज राहता, तुम्ही जिथं कुठं आज आहे, तुम्ही 2 टाइम चांगलं जेवण केलेलं आहे, जे काही तुमच्याकडे आता आहे हे सगळं परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून आपण पुढे ह्या गोष्टीचा आपण विचार करूयात. पुढे वाचायचं त्याच्या. अब्राहम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावला, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. ओके, वेट. अब्राहम काय म्हणाला? तू तुझे सुख भरून पावलास, तुला सगळं भेटलं. माझा अनुभव सांगतो, कदाचित माझा अनुभव थोडा कमी असेल, माझ्यापेक्षा खूप वयस्कर लोक आहेत इथे, ओके. माझा अनुभव सांगतो, जेव्हा माणसाकडे पैसा येतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली माणूस देवापासून दूर जातो. मला माहिती नाही, हे माझा अनुभव आहे. खूप सारे लोक काय करतात, पहिली गोष्ट, माणसाचं हृदय कधी सॅटिस्फाईड नसतं. आज 1 लाख रुपये भेटला ना, तो अजून धावपळ करेल का त्याला 2 लाख रुपये भेटतील, अजून कष्ट करेल की त्याला 3 लाख भेटेल. 3 लाख जर भेटले, थोडे दिवस तो शांत बसल, थोडे दिवस आनंदी बसल, महिना, 2 महिने, 3 महिने, मग त्याच्यानंतर परत उत्साह चालू होतो की नाही, आता मला 3 नाही, आता मला 4 लाखाची गरज आहे. समजतंय? किती लोकांनी हे पाहिलंय, किती लोकांनी ऑब्झर्व केलंय. कुठलाच माणूस सॅटिस्फाय राहत नाही. जेव्हा माणसाकडे पैसा येतो तेव्हा ऑटोमॅटिकली सैतान तुम्हाला देवापासून लांब घेऊन जातो. ओके, तर आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे. श्रीमंत असणं, चांगलं जगणं, देवाकडे सगळं मागणं, हे सगळी चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही देवाजवळ असणं, देवाचं वचन तुमच्या हृदयात असणं, ते वचन तुमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली पाळणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. हालेलुया. येस, प्रेज द लॉर्ड. अजून काय, तुम्ही कधी पण बघा, जो श्रीमंत माणूस असतो ना, तो कधी पण खालच्या लोकांना, म्हणजे जे गरीब लोक असतात, है ना, तो कदाचित उलट पालट बोलेल किंवा डिसरिस्पेक्टफुल,
आदर देत नाही. जेव्हा एखादा गरीब असतो ना, गरीब हमेशा असा हात जोडून असतो, व्हेरी लीन है ना, खूप नंबर असतात ते लोक. श्रीमंत माणसं बघा तुम्ही, मस्त गॉगल वगैरे घालतात. मी असं म्हणत नाही सगळे श्रीमंत असे, पण मोस्ट ऑफ देम ज्याच्याकडे पैसा येतो, जो त्या पैशाला जास्त महत्व देतो, ओके, त्या माणसाच्या हृदयातलं प्रेम, त्या माणसाच्या हृदयातली प्रीती ही कमी झालेली असते. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं एका वचनामध्ये की तुम्ही 2 धन्याची चाकरी एकसाथ करू शकत नाही. हे 2 धनी कोण आहेत? एक यहोवा परमेश्वर आणि दुसरा धनी स्वतः माणूस बनवून घेतो, तो म्हणजे पैसा. आईशाराम. सगळेच लागलेत, सगळेच कष्ट करतात, ते पैसा पाहिजे, आईशाराम पाहिजे. चुकीचं नाहीये, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला तुमचं जीवनामध्ये चांगलं राहणं, चांगल्या हॉटेलमध्ये खाणं, क्लीन हायजिनिक फूड खाणं, तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटणं, हे चांगलंच आहे. हालेलुया. आपण एकदा मत्तयचं पुस्तक बघूयात. मत्तय 6:8 काय लिहिले आपण बघूयात. मत्तय 6:8. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, ओके, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. हालेलुया. मत्तयच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जो तुमचा यहोवा परमेश्वर जो जिवंत आहे, तुम्ही ते मागायच्या आधी त्याला माहित आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. तर बरेचसे लोक नुसतं कष्ट करतात की हा मला एवढे पैसे पाहिजे, मला हे कमवायचे, मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे. आपली धाव त्यासाठी असते, हे ठीक आहे. आपली धाव, आपला कष्ट, आपलं एनर्जी ही स्पिरिच्युअल ग्रोथ कडे पण असणं गरजेचं आहे. हालेलुया. येस. बायबल मधलं अजून एक वचन सांगतं, जर तुम्ही स्पिरिच्युअल ग्रोथच्या मागे लागताल तर जगातले जे आशीर्वाद आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडे मागं पडतात. हालेलुया. एक सुंदरसं उदाहरण सांगतो. पास्टर संतोष, सगळे आशीर्वाद, एकदम हॅप्पी इंसान, एकदम आनंदित. का? कारण धाव कुठे आहे? धाव परमेश्वराच्या मागे. कुठे आहे? इथं घरात काय चाललंय, जगात काय चाललंय, काही घेणं देणं नाहीये, काहीच घेणं देणं नाही. खातात तसं चांगलं खातात, राहतात एकदम क्लीन टायडी. म्हणजे दिस इज अ लाईव्ह एक्झाम्पल. असे जे दिस इज अन एक्झाम्पल. कारण हे देव तुम्हाला दाखवून देतो की जेव्हा तुम्ही कष्ट करतात, कुठलं कष्ट? जगातलं कष्ट ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल गोष्टीकडे तुम्ही जास्त महत्व देतात, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी करायची गरज नाहीये. कारण यहोवा परमेश्वराला माहिती आहे की तुम्हाला काय गरज आहे. हालेलुया. बायबलचं वचन हे पण सांगतं की जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात त्याचा हात लगेच मदतीला धावतो. हालेलुया. आपण लुकाच्या पुस्तकात जाऊ परत. आफ्टर 23. अब्राहम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. ओके. ह्याची आठवण कर. ओके. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे. ओके. व तू क्लेश भोगत आहेस. बर. पुढं एवढेच नव्हे, जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात, ओके, त्यांना जाता येऊ नये म्हणून, व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये, ओके, म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, ओके, तुम्ही विश्वास ठेवत असताल, जे मला आता युट्यूबवर पाहतात ते ब्रदर्स सिस्टर्स, जे अजूनपर्यंत ह्या गोष्टीला सिरियसली घेतलेलं नाहीये, ओके, मी तुम्हाला सांगू इच्छितो की देयर इज अ हेल. एक जागा अशी आहे की ती मानवासाठी देवानी बनवलेली नाहीये, ती सैतानासाठी आहे. आणि सैतानासोबत जे 1/3 जे स्वर्गदूत पडले होते त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही ही गोष्ट अजूनपर्यंत सिरियसली घेतली नाहीये तर हाच चान्स आहे. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की कुठलाच व्यक्ती त्या जागेमध्ये जाऊ नये. कुठलाच व्यक्ती, हा जो श्रीमंत माणूस होता, ओके, तो अब्राहमाला म्हणून बोलत होता की हे आबा है ना, हे पिता. त्याला माहित होतं वचन काय आहे, त्याच्यामध्ये देवाची जी कृती होती, देवाची जी प्रीती होती ती नव्हती. आज हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारूयात, आपण किती वचन सिरियसली घेतो? एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडतो का? फक्त चर्च मध्ये बसल्यावरती वचन समजतं आणि घरी गेल्यावर विसरून जातो.
असे किती गोष्टी होतात. सोमवार येता येता ओके तोंडामध्ये वेगवेगळे शब्द येतात, शिव्या येतात. जर जो कोणी मला आता ऐकत आहे, आता तुमच्यामध्ये किंवा युट्यूबवरती ऐकत आहे, जर तुम्हाला खूप वेळ झालाय चर्चमध्ये येऊन आणि जरी तुमचे शब्द बदलत नाहीये, तोंडावरची शिव्या जात नाहीये, जर तुमचा राग जात नाहीये, जर तुम्ही आई बापाला अजून सुद्धा मान देत नाहीये, जर तुम्ही आज्ञा देवाचे पाळत नाहीये, देवाची प्रीती जर तुमच्यामध्ये अजून सुद्धा नाहीये, तर ब्रदर सिस्टर्स हाच चान्स आहे, हा चान्स आहे, हा चान्स घालवू नका. ओके, कारण बायबल सांगतं तो काळ खूप जवळ आलेला आहे. कोणता काळ? परमेश्वर कधी पण येऊ शकतो, एनी टाइम, कधी पण. आणि मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो ब्रदर सिस्टर्स, माझ्या प्रभूचं आगमन एकदा झालं होतं, ते पाप्यांना लांब घेण्यासाठी, तारण्यासाठी. पण माझ्या परमेश्वराचं दुसरं आगमन जे होणार आहे, जे आता तारलेले आहेत, जे वचनामध्ये त्याला घेऊन जाण्यासाठी आहे. आता जे दुसरं आगमन होणार ते पापी माणसासाठी नाहीये. जे लोक पापामध्ये जगत आहे, जे लोक दुसऱ्या गोष्टीमध्ये ऐशाराम शोधत आहे, जे लोक देवापासून दूर जात आहे, माझ्या प्रभूचं आगमन त्या लोकांसाठी नाहीये. आता हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ब्रदर सिस्टर्स, आपण तयार आहोत का? आज जर प्रभूचं आगमन झालं तर किती लोकांना वाटतं की प्रभू आज मला लगेच घेऊन जाईल? हालेलुया. बघा, शांतता आहे की, कारण हा गहन विषय, हा गहन विषय. मी जेव्हा ह्या वचनाची तयारी करत होतो, मला माहिती नव्हतं मी काय बोलणार आहे. मी फक्त हे एकच गोष्ट मी लक्षात ठेवली होती की लाजर आणि तो माणूस, फक्त एकच गोष्ट. माझ्या आता अंगाला काटे येतात आहे. हालेलुया. सी ब्रदर सिस्टर, खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप साऱ्या लोकांना वाटतं की नाही ठीक आहे, प्रत्येक संडेला जातो, वचन ऐकतो, ओके, देवाच्या जागी ठीक आहे, माझ्यासाठी 6 दिवस वेगळे, मी माझे कष्ट माझे वेगळे. ब्रदर सिस्टर्स, तुम्हाला देवाची गरज रोज असते, रोज. जो माझ्यासारखा तरुण आहे, जर त्या तरुण माणसाला वाटत असेल की आज तू श्रीमंत आहेस, आज जर तुझ्याकडे पैसा आहे, जर तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे, जर तुझ्याकडे प्रॉब्लेम आला तर त्या पैसा देऊन तुमच्या वळखी पाळखीनी, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या ताकदीने तुम्ही बाजूला येताल, एका हद्दीपर्यंत येताल. प्रत्येक संकट जे येतं तुम्हाला देव त्यातून बाहेर काढू शकतो. ओके, ती ताकद, ती पैसा पुरेसं नाहीये. कोण पुरेसं आहे? हालेलुया. येस, प्रभू येशू तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ शकतो. बायबल मध्ये एक वचन सांगतं, माय ग्रेस इज सफिशियंट. माझा अनुग्रह तुमच्यासाठी पुरेसा आहे. माझा अनुग्रह तुमच्यासाठी पुरेसा आहे. हे परमेश्वर यहोवा स्वतः तुम्हाला बोलत आहे. आज तोच देव तुम्हाला म्हणत आहे की माझा अनुग्रह मी तुम्हाला द्यायला तयार आहे. अनुग्रह म्हणजे काय? त्याच्याने काय होतं ना, एक तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. एक खूप मोठे मास्टर होते, ते साऊथ आफ्रिकाला एकदा गेले. ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये गेले. त्यांनी छोटी बॅग पॅक केली, त्यांना 3-4 दिवसासाठी जायचं होतं. ओके, त्यांचं प्लेन साऊथ आफ्रिकामध्ये लँड झालं. साऊथ आफ्रिकामध्ये खूप थंडी होती. त्या पास्टरांना ते समजलं नाही किंवा त्यांना अंदाज आला नाही. ते इंडियामध्ये राहणारे होते. इंडियामध्ये तापमान तुम्हाला माहिती आहे शक्यतो थोडं जास्तच असतं. ओके, ते जेव्हा तिथं गेले तेव्हा त्यांना थंडी वाजू लागली. आणि जे साऊथ आफ्रिकामधले पास्टर होते, ज्यांना त्यांनी बोलवलं होतं, ओके, त्यांनी फक्त पाहिलं, जे ते फ्लाईटच्या त्या स्टेप्स मधून खाली बाहेर आले, त्यांना समजलं ऑटोमॅटिकली की ह्या पास्टरांना खूप थंडी वाजतीये. त्यांनी काय केलं माहितीये, त्यांचं पटकन ते जॅकेट काढलं आणि त्यांनी लगेच लावून दिलं की पास्टर मला समजलं की तुम्हाला थंडी वाजतीये. मग हे आता तुम्हाला कसं वाटतंय? तर जे पास्टरांना थंडी वाजत होती, ओके, ते म्हटले आता मला खूप छान वाटतंय, आता मला असं वाटतं की मी आता खूप सेफ आहे, मला ऊब जाणवते. हाच परमेश्वराचा अनुग्रह आहे. प्रभू येशूला माहित आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. जेव्हा योग्य वेळ येतो, जसं ह्या पास्टरांनी त्यांचं स्वेटर काढून दुसऱ्यांना दिलं, ओके, आणि हे कम्फर्ट मध्ये गेले, तसंच परमेश्वराचा अनुग्रह तुम्हाला तुमच्या गरजेनुसार सगळं देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण पुढे वाचूया.
मग तो म्हणाला, हम्म. तर बापा मी विनंती करतो, ओके. त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. ओके. कारण मला 5 भाऊ आहेत. हम्म. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये, ओके. म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी. पुढं. पण अब्राहमाने त्याला म्हटले, हा. त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. ओके. सी, ह्या माणसाचे डोळे कधी उघडले माहितीये? जेव्हा त्यांनी त्या आगीमध्ये एंट्री केली. जो श्रीमंत माणूस होता त्याची तहानच भागली जात नव्हती. ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, ती तहान त्या माणसाची कधीच भागवली जाणार नाही. कसं वाटतंय? किती दास, म्हणजे ते विचार करूनच माणसाच्या अंगाला काटे येतात. आता हे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने हे सांगितलं होतं. कदाचित आता हे मोशेचं नाव घेतलंय तर मला असं वाटतं की हा जो श्रीमंत व्यक्ती आहे हा मोशेच्या काळातला व्यक्ती असेल. ओके, की त्याच्याकडे मोशे आहे, त्याच्याकडे संदेष्टे आहे. त्या माणसाची तहान कधीच भागवली जात नाहीये. ओके, इथं अब्राहमानं काय सांगितलं की ते भावाचं तर ठीक आहे, यानं काय केलं, यानं प्लीड केलं, भावासाठी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्या जागेतून, त्या हेल्प मधून, की तू माझ्या भावाकडं लाजरला पाठव, की कमीत कमी मेलेला माणूस बघून तरी त्याचे विश्वास पटेल. अब्राहमाचं उत्तर असं होतं की त्याच्याकडे मोशे आणि संदेष्टे आहे. ओके, आजची पण परिस्थिती तीच आहे. आज पास्टर्स, आज सगळे जे लोक वचन सांगतात ते खूप कमी लोक विश्वास ठेवतात. समजतं पण करायची इच्छा होत नाही. आता जर पास्टरने सांगितलं की क्षमा करून टाका, ओके, आज ओके क्षमा केली, परत जर दुसरी घटना काय घडली की मागच्या 10 वर्षाचं सगळं आठवतं. जर एखाद्या बहिणीला जर काय कोणी बोललं, ओके, आणि तिने म्हटली आज मी क्षमा केली, त्याच व्यक्तीने जर तिला परत दुसऱ्या दिवशी काही बोलला ना तर पदर खोचून लगेच रेडी. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. मला म्हणायचं, मी कुठल्या बहिणीला कमी लेखत नाही किंवा हे नाही. हे ह्युमन नेचर आहे. हा मानवी स्वभाव आहे. ओके, तो बदलला पाहिजे. काय बदलला पाहिजे? वेन यू फॉरगिव्ह, फॉरगेट. तुम्ही क्षमा जर करत असताल, क्षमा पण करा आणि विसरून पण जावा. कारण परमेश्वर तुमचा दोष कसा माफ करतो तसं तुम्ही पण केलं पाहिजे. हालेलुया. योनाच्या जीवनात काय झालं? योना एक माणूस होता. योनाच्या जीवनामध्ये असं झालं की त्याला देवाचं वचन प्राप्त झालं. देवाने त्याला सांगितलं की तुला निनवे देशामध्ये जायचंय, तुला सुवार्ता सांगायची आहे. ओके, आपण इथं वाचूयात योना याचा पहिला अध्याय, त्याचं पहिलं वचन. अमित्तायाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ओके, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. ओके, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. ओके, तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. ओके, त्याने त्याचे प्रवास भाडे दिले. परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. ओके, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. ओके, सी, बायबल तुम्हाला स्पष्ट सांगत आहे की योना हा देवाचा प्रॉफिट होता. ओके, देवाने त्याला निवडलं होतं. देवाने त्याला आदेश दिला की तुझा त्या देशामध्ये जा आणि तिथं माझ्या वचनाचा प्रचार कर. हा व्यक्ती काय झाला? हा व्यक्ती घाबरला. का घाबरला माहिती? तुम्हाला एक खूप मोठी स्टोरी, ही खूप मोठं त्यांच्या जीवनामध्ये घटना आहे. मी तुम्हाला ती शॉर्ट मध्ये सांगतो. योनाच्या जीवनामध्ये प्रीती नव्हती. योनाच्या जीवनामध्ये प्रीती नव्हती. जर तुम्ही 3रा अध्याय जर योनाचा वाचताल तर योना परमेश्वरावर चिडला होता. का? तर परमेश्वरानं त्या माणसांना क्षमा केली. जेव्हा वचन ऐकू, जर तुम्ही ते, मी कधी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगेल एका दिवशी. त्याच्या जीवनामध्ये प्रीती नव्हती. ओके, दुसरी गोष्ट, त्याच्या हृदयामध्ये भीती होती. तिथून त्यांनी पळायचं कारण काय होतं? जर यहोवा परमेश्वर तुम्हाला सांगतोय की तू एक काम कर, तर तो तिथून थांबला नाही, तो भलतीकडेच गेला. त्याला सांगितलं होतं राईट डिरेक्शनला जा, तो लेफ्ट डिरेक्शनला गेला. ओके, बायबल तुम्हाला हे पण सांगतं पुढं की जेव्हा तो त्या नावेत बसला, त्यांनी भाडं दिलं त्याचं, तो चालू लागला, त्या समुद्रात गेला. समुद्रात खूप मोठा वारा आला. ओके, वारा आला, ते सगळे लोक घाबरले. तिची नाव होती, ती शिप होती, ती बुडायला लागली. ओके, तेव्हा लोकांनी काय केलं? चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याचं योनाचं नाव आलं. ओके, त्याच्या आधी लोकांनी सगळे त्याचं सामान, ते वजन कमी करावं म्हणून सगळं समुद्र टाकून दिलं होतं. नंतर योना म्हटला
की मी ज्या देवानं हे सर्व सृष्टी निर्माण केली त्याचं मी भय धरतो. ओके, तर तुम्ही मला टाकून द्या समुद्रामध्ये. जेव्हा त्याला समुद्रामध्ये टाकलं तेव्हा त्याला माशानं गिळलं. ओके, माशानं गिळलं. बायबल सांगतो तो 3 दिवस माशाच्या पोटात राहत होता. तिसऱ्या दिवशी जेव्हा तो माशाच्या पोटात होता, ओके, तेव्हा त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा देवाने त्याला दुसरा चान्स दिला. माशाने त्याला ओकलं. एकदा 3रा अध्याय पहिलं वचन वाचा. योना 3रा अध्याय पहिलं वचन. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग. येस, जी बायबल सांगतं योनाचा 3रा अध्याय पहिलं वचन की योनाला दुसऱ्यांदा वचन प्राप्त झालं. कितव्यांदा? दुसऱ्यांदा. ब्रदर सिस्टर्स, जर प्रभू येशू जर आज आला तर आपल्याला दुसरा चान्स नाही बरं का. योनाला भेटला, आपल्याला कदाचित नाही भेटणार. हालेलुया. येस, आपल्याला गरज काय आहे? आपल्याला गरज आहे वचनामध्ये अजून वाढण्याची, वचनामध्ये अजून पुढे चालण्याची. प्रत्येक वचन, प्रत्येक जो शब्द पास्टर बोलतात, ओके, जे शिकवलं जातं ते सिरियसली घेण्याची. सिरियस. ओके, काही लोक ऐकतात, काही लोक टवाळक्या करतात, काही लोक कॅज्युअली घेतात. नो, हे एखाद्या माणसाचा शब्द नाही आहेत. हा यहोवा परमेश्वर आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ब्रदर सिस्टर्स. प्रभूला सर्व सृष्टी निर्माण करायला 6 दिवस लागले. बरोबर आहे का? 6 दिवस लागले. प्रभूनं 2000 वर्षापूर्वी मानवी रूपात या जगामध्ये आला. आपलं पाप स्वतःच्या अंगावर डोक्यावर घेतलं. त्याचं मोल मरण सोसलं. त्या मरणावर विजय मिळवला. जाताना स्वर्गरोहण होताना परमेश्वरानं 2 गोष्टी बोलला. ओके, मी जाईल आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करेल आणि तुम्हाला घ्यायला परत येईल. बरोबर आहे का? येस, मी जाईल, तुमच्यासाठी जागा तयार करेल आणि तुम्हाला मी घ्यायला परत येईल. जर माझा परमेश्वर, जर तुमचा परमेश्वर 6 दिवसामध्ये सगळं सृष्टी निर्माण करू शकतो तर 2000 वर्ष झालेले आहेत. तो का नाही आला? का नाही आला? त्याला एवढा वेळ लागतो का बनवायला? नाही. ती जागा ऑलरेडी तयार आहे. मग कशाची वाट बघतोय परमेश्वर? जे लोक मला आता ऐकत आहे ब्रदर सिस्टर्स, तुमचे हृदय बदलण्याची, तुम्ही वचन स्वीकारण्याची, प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याची. कारण माझ्या प्रभूचं मन, प्रभूचं हृदय खूप दयाळू आहे. जो त्याच्याकडे येतो त्याला आशीर्वाद भेटतातच. हालेलुया. जो विश्वास ठेवतो तो आशीर्वादित होतोच होतो. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, खूप खूप कमी वेळ राहिलेला आहे. खूप कमी वेळ राहिलेला आहे. प्रभूचं आगमन कधी पण होऊ शकतं. आपल्याला केलं काय पाहिजे? आपल्याला हमेशा हमेशा आणि हमेशा प्रार्थनेमध्ये जागृत राहायला पाहिजे. देयर इज अ बुक. मी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. प्रभूकडे एक पुस्तक आहे. देयर इज अ बुक. एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहिलं जातं. मी तुम्हाला कोणाला भीती घालत नाहीये. मला माहिती मी कसं बोलतोय, पण देयर इज अ बुक. आपण रेव्होल्युशन उघडूयात. प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा 20वा अध्याय 12 वचन वाचायचा. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. ओके. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. ओके. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावर मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. काय होणार आहे? काय होणार आहे? एक काळ येईल जेव्हा परमेश्वर येईल तेव्हा ते पुस्तक उघडलं जाईल. मी प्रत्येक व्यक्तीला मॉनिटर नाही करू शकत. तुम्हाला तुमचं हृदय स्वतःला माहित आहे. आज तो प्रश्न तुम्ही विचारा. तुमचे जे कृत्य आहेत, जे आज आहेत, विश्वासामध्ये आहेत, ते कृत्य त्या बुकमध्ये जे लिहिले गेलेले आहे त्याच्यानुसार तुमचा न्याय कसा होईल? तुमचं नाव त्या पुस्तकामध्ये आहे का नाही? हालेलुया. खूप गहन विषय, खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे लोक चर्चमध्ये अपेक्षेने येतात की आज मला आशीर्वाद भेटेल. येस, जो देवाकडं आशीर्वादाच्या अपेक्षेने येतो, देव त्याला आशीर्वाद देतोच. ओके. अजून महत्वाची काय गोष्ट?
अजून महत्वाची काय गोष्ट आहे, लोकांच्या पुस्तकामध्ये लिहिले त्याचे जे शिष्य होते ते सैतान काढून आले आणि खूप आनंद केला. तेव्हा परमेश्वरानं काय म्हटलं, ओके तुम्ही ह्यासाठी जास्त आनंद करू नका, तुम्ही आनंद ह्यासाठी करा की त्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलेलं घेऊ दे. हालेलुया. आपले कष्ट, आपली जी कृती आहे, आपल्या मुखातून निघणारा शब्द, आपल्या हृदयातून निघणारा एखाद्या माणसाविषयीचे विचार कसे, तुम्ही तुमच्या नजरेला जर एखादा हेल्पलेस माणूस दिसतोय तर तुम्ही त्याला मदत करताय का? ओके, जर तुमच्याकडे पैसा आला, जर तुमची परिस्थिती सुधारली, तर सुधारलेल्या परिस्थितीमध्ये तुमचा स्वभाव कसा आहे? तुम्ही तुमच्या पतीला, तुम्ही तुमच्या पत्नीला कसं ट्रीट करतात? लेकरं आपल्या आई बापाला कसे ट्रीट करतात? खूप महत्वाचं आहे. जे तरुण लेकर आहे, आई बापाचं ऐकत नाही. ओके, आई बोलून बोलून थकलेली असती की बाबा सुधार, सकाळी लवकर उठ, चर्चला चल, सगळ्या गोष्टी कर. ओके, पण ऐकत नाही. आपण आपल्या इच्छेनं आपण कसं वागतो, आपल्या आई बापाला आपण कसं ट्रीट करतो. जेव्हा वयस्कर जातात, खूप सारे बघा तुम्ही आता आजच्या जगामध्ये जर तुम्ही बघताल, वृद्धाश्रम खूप झाले है ना, खूप वृद्धाश्रम आहे. आधीच्या काळात होते का? का बरं? काय करावं त्या आई बापानं, काय करावं त्या म्हाताऱ्या आई बापानं? लेकरं काय करतात, स्वतःचा स्वार्थ बघतात, त्या आई बापाला उचलतात आणि वृद्धाश्रमात देतात. जर तसंच त्या आई बापाने जर लहान लेकरू असताना जर केलं असतं, तर तो जो व्यक्ती आता ते करतोय त्यांनी करू शकला असता का? हो ब्रदर्स, नाही. आई बापाचा मान राखणं, ओके, जे देवाने जे 10 आज्ञा दिले निर्गमाच्या पुस्तकामध्ये, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नियम दिलेला आहे. त्या नियमानुसार जेव्हा तुम्ही चालतात, तेव्हा तुम्ही देवाच्या अजून जवळ जातात. ओके, जेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टी आपल्या हृदयामध्ये ठेवून जेव्हा तुम्ही ते पाहतात, तेव्हा देव तुमच्यावर प्रीती करायला लागतो. देव प्रीती करतो. खूपदा बघा, माणसं प्रार्थना करतात, लेकरं प्रार्थना करतात की प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे, पण कधी कधी आपल्याला भेटत नाही. असं झालंय का कोणासोबत? माझ्यासोबत झालंय है ना. कधी कधी भेटतच नाही. कधी कधी मन निराश होऊन जातं. कधी कधी असं वाटतं की नाही, देव नाहीच आहे, मी उगाच प्रार्थना करतोय, माझे कष्ट वाया चालले. नाही, देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. पण सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये, तो यहोवा परमेश्वर पवित्र आत्मा पाठवतो, तुम्हाला सामर्थ्य देतो आणि तुमच्या सगळ्या त्रासातून तुम्हाला बाहेर काढतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू तुम्हाला उत्तर देतोय. प्रभू येशू तुम्हाला सोल्युशन देत आहे की जर तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे तर सगळी चिंता टाकून द्या. कशाला चिंता करताय? ज्या लोकांनी विचार केलेला आहे की आज प्रभूच्या जवळ जायचंय, आज तो निश्चय करा की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पहिली प्रार्थना करणार. हालेलुया. माझ्या हृदयामध्ये जर बेचैनी आली तर मी पहिली प्रार्थना करणार. जर माझं हृदय दुःखी झालं, माझ्या नवऱ्यानं काय बोललं, जर माझ्या बहिणीनं काय बोललं, जर माझ्या भावानं काय बोललं, जर माझ्या पित्यानं काय बोललं, तर मी पहिली प्रार्थना करणार. व्हॉट्सअपवर स्टेटस टाकायची गरज नाहीये. बरेचदा पाहतो, तुम्ही पण पाहत असता, सगळे लोक पहिली गोष्ट काय करतात, व्हॉट्सअपवरती कुठलं तरी एखादं शेरो शायरी टाकून देतात. तुम्ही पण बघितलं असं, सगळ्यांनी बघितलं असेल. नो. जर तुम्हाला देवाच्या जवळ जायचंय, जर तुम्हाला गरज आहे की प्रभू येशू, जर तुम्हाला इच्छा आहे की प्रभू येशूनं तुमची सगळी प्रार्थना ऐकावी, सगळ्या त्रासात जावं, तर तुमची धाव ही कंटिन्यू ठेवा. धाव कंटिन्यू ठेवा. कुठली धाव? प्रभू येशूच्या जवळ जाणे. हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, प्रभू करो हे वचन तुमच्या जीवनात मोठं कार्य करो आणि